Progress. नमस्कार. आपण ध्यानयोगाचा जो योगी आहे त्याचं वर्णन अभ्यासतोय. त्याला जे एक शांती समाधानाचा अनुभव येतो तो आपण मागच्या श्लोकात जाणला होता. आणि आणखी या ध्यानयोगाचं संतुष्ट पण भगवंत आपल्याला सांगणार आहेत. आज आपण ज्या 22व्या श्लोकाचा अभ्यास सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये 2 विषय आहेत. पैकी एक विषय की नवीन नाही आहे की हा जो ध्यानयोगी आहे किंवा आत्मज्ञान जाणणारा आहे याला आता आणखीन काहीतरी मिळवायचं बाकी राहिलेलं नाही. आम्हाला भौतिक दृष्टीनं खूप गोष्टी मिळवायच्या असतात. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, असं आपण अनंत यादी करू शकू मोठी मोठी. हा जो आत्मयोगी आहे, आत्मज्ञानी आहे, ह्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ज्या शांतीचा समाधानाचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे त्याला आता आणखीन काही मिळावं असं बिलकुल वाटत नाही. आणि याबरोबर आणखीन एक गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारचं शारीरिक दुःख पण ह्याला जाणवत नाही. आपण नेहमी पाहत आलो की भगवंत जे अर्जुनाला हे सांगतो आहे त्या प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात असं येत आहे की अर्जुनाकडून जे त्याला करून घ्यायचं आहे ते सांगताना आम्हाला किंवा सामान्य सगळ्या लोकांसाठी यातलं काय आहे तर आत्मज्ञानी माणसाला समाधानाचा लाभ झाला आहे, बरोबर आहे. पण त्याला शरीराचं जे दुःख आहे ते त्याला दुःख होत नाही असं या श्लोकात आपण अभ्यास करू. त्याचा आपण विचार करूया की याच्या शरीराला दुःख होत नाही का, तर होतं, परंतु ते दुःख त्याच्यापर्यंत पोचत नाही. कसं ते बघूया. यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. अशा 22वा श्लोक आहे. ह्याच्यात यम लाभम लब्ध्वा, हा जो लाभ त्याला झाला आहे कसला, आत्मज्ञानाचा. हा आत्मज्ञानाचा लाभ झाल्यावर अधिकम अपरम न मन्यते, आणखीन काही दुसरं अपर त्याला मिळवायचं बाकी राहिलेलं नाही आहे. या पुन्हा पुन्हा भगवंत आठवण करून देतो आहे की हा आत्मज्ञानी आहे, हा ध्यानयोगी जो आहे याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, त्याला सगळीकडे ईश्वराचं रूप दिसतं आहे. आता याला आणखीन काही मिळावं अशी गोष्ट नाही, त्यालाच आपण योगी म्हणायचं. यस्मिंच, आणि ही जी त्याची अवस्था आहे या अवस्थेमध्ये स्थित असणारा हा योगी गुरुणा म्हणजे फार मोठं. लघु आणि गुरु मधला गुरु शब्द, लघु म्हणजे लहानसं, गुरु म्हणजे मोठं. गुरुणा दुःखेनं, खूप मोठं दुःख असून सुद्धा न विचाल्यते, तो विचलित होत नाही. मग आम्हाला या दुसऱ्या मुद्द्याचाच आज अभ्यास करायचा आहे की तो मोठ्या दुःखानं पण विचलित होत नाही. आता त्याच्याबरोबर आपली परिस्थिती उलट, आपण छोट्याशा काहीतरी दुःखानं विचलित होतो. दुःखानं म्हणजे काय, वेळेवरती फोन एकमेकांचं आले नाही तरीही आम्ही विचलित होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी आमचं मन विचलित होतं. आणि इथे हा जो आत्मयोगी आहे हा इतका शांत समाधानी असतो की याला गुरुणाम, मोठं जरी दुःख असलं तरी तो जराही विचलित होत नाही. तर खरं तर म्हणजे आता ही जी स्थिती आहे ही प्राप्त झाली तर किती चांगली गोष्ट आहे ना. आपल्याला असं वाटेल की खरं छोट्या मोठ्या गोष्टींनी चित्त विचलित होण्याच्या ऐवजी आपल्याला हा जर समाधानाचा शांतीचा अनुभव मिळाला तर आपल्यासारखे सुखी आपणच. आणि तसं पाहायला गेलं तर अनेकांची उदाहरणं आपल्या समोर आहेत. ही मंडळी जी आहेत ती आत्मज्ञानी आहेत असंच म्हणायला हवं. आपण नेहमी गोळवलकर गुरुजींचं उदाहरण घेतो, रमण महर्षींचं उदाहरण घेतो. तर या मंडळींनी दाखवून दिलेलं आहे की जणू काही ते त्यांची जी जाणीव आहे ती देहातून काढूनच घेतात. काही काळ ते अशा ह्या जाणीवेपासून दूर राहतात. किती वेळ लागेल तेवढा वेळ ते ती जाणीव काढून घेतात. जणू काही ते देहातून बाहेरच असतात. आणि त्यामुळे देहाला होणारी जी काही दुःख आहे, जी काही यातना आहे ती त्यांना होतच नाही. थोडासा आणखी विचार केला तर आपल्याला कळेल. अनिल अवचटांच्या पत्नीला कॅन्सर झाला आणि त्या चटकन असं म्हणाला की बरं झालं मला कॅन्सर झाला, आता क्षणभर आपण बावचळून जाऊ की असं का त्या म्हणाल्या. तर त्यापुढे असं म्हणाला की मुक्तांगणाचं काम मला मार्गी लावायला निदान वर्षभराचा अवधी तरी मिळाला आहे. मला एखादा अपघात झाला असता आणि मी जायबंदी झाले असते तर गडबड झाली असती. आता मला अंदाज आला आहे, अवधी मिळाला आहे की वर्षभरामध्ये मला काय काय गोष्टी मुक्तांगणात करता येईल. ही जी विचारसरणी आहे ना, ही विचारसरणी आपल्या लक्षात येईल की ते दुःख आहे पण ते देहापर्यंत तरी पोचूच दिलं नाही. देहाचं दुःख त्यांनी मर्यादेतच ठेवलं आणि याच्यातून मार्ग कसा काढायचा
तो विचार केला. ही आपली म्हणजे आपली तयारी जणू काही गीता करून घेते असं आपल्याला म्हणायला हवं. शरीराला ज्या होणाऱ्या यातना आहेत, जसं डॉक्टर त्या शरीराच्या यातना होऊ नयेत आपल्याला म्हणून पेनकिलर देतात. पण पेनकिलरचं काम तेवढंच आहे की थोडा वेळ आपल्याला या शरीराच्या दुःखाचा विसर पडावा. ते दुःख दूर होत नाही आहे किंवा ती काही यातना बरी होणार नाही आहे, परंतु त्याचं जे आपल्याला त्रास होतो आहे तो त्रास आपला काही काळापुरता का होईना तो कमी व्हावा किंवा थांबावा, याच्यासाठी आपल्याला त्या पेनकिलरचा डॉक्टर उपयोग करतात. आता आपल्याला इथे असं लक्षात येईल की समजा पेनकिलरचा थोडासा विपरीत परिणाम पण आहे, कारण त्या काही वारंवार घेता येत नाही, जास्त त्याचा डोस देऊन चालत नाही. हे त्यांना जेवढा मर्यादित वेळ हवा आहे तेवढ्यापुरतंच आपल्याला ते करता येतं आणि पुन्हा त्याचे जे काही आपल्या काही बाकीच्या सिस्टीमवरती त्याचे परिणाम होणार असतात. त्यामुळे पेनकिलरच्यापेक्षा कायमस्वरूपी या आपल्या शरीराला होणाऱ्या दुःखाचा विसर पडेल आणि आपल्याला खऱ्या समाधानाचा आनंदाचा अनुभव घेता येईल. त्या दुःखातसुद्धा आपल्याला समाधान सोसता येईल असं नामस्मरण आहे. भगवंताच्या या सगुण उपासनेमध्ये ही सगळी गोष्ट करता येईल त्याचा विचार आपल्याला करायचा. आत्मज्ञान प्राप्तीचा हा म्हणजे खरं तर आत्मज्ञान प्राप्ती झालेल्याला हा लाभ आहेच, पण आम्हाला जर तिथपर्यंत पोचायचं असेल तर आपण कसं कसं तयार करायचं. तर आपण सुरुवात करताना त्यांचं गुणपूजा, नामस्मरण, जसं ना आपल्या लहानपणी बघा, मला हे वाचता वाचता आठवण होते की आपलं कुठं ते चित्त दुसरीकडे लावायचं. म्हणजे लहान बाळाला इंजेक्शन देताना तिकडे बघ, त्या झाडाकडे बघ, आणि असं झाडाकडे बघ आणि पटकन इंजेक्शन देऊन मोकळं व्हायचं. म्हणजे आपल्या चित्ताला जर दुसरं काहीतरी दिलं की आपल्या त्या यातना देहाच्या कमी होतात असं आपण अनुभवलेलं असतं. तर तसंच आपल्याला इथे सांगता येते की जर का ह्या अनुभव तुम्हाला हवा असला तर त्या योग्याचा, त्या आत्मज्ञानी माणसाचा अनुभव येईपर्यंत आपला प्रवास कसा असायला हवा, तर अशा पद्धतीने उपासनेच्या द्वारा किंवा नामस्मरणाच्या द्वारा आपण करू शकतो. सगळं अगदी बरोबर आहे. सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर, असं जे संत सांगतात ते या अर्थानेच आहे की सगळं तिथे आगर आहे सुखाचं. त्याचा हात धरला तर आपल्याला काही दुःख होणारच नाही असं कळेल. तुझे पायी सुख सर्व आहे. तुकाराम महाराज सांगतात की अन्य काही नाहीच आहे, मला तुझ्या ठिकाणी सगळं सुख मिळतं आहे. आणि हा सगळ्या संतांचा आपल्याला अनुभव आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्या इंद्रियांना आदेश दिला आहे. त्याचं कारण असं आहे की पुढल्या श्लोकात आपल्याला हे सगळे लागणार आहे. ते म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आपल्या वाचेला सांगतात की तू दुसरं काही करू नको, छानपैकी भगवंताचं नामस्मरण कर. डोळे तुम्ही घ्यावं सुख, पहा विठोबाचे मुख. सगळ्या इंद्रियांना काम दिलं आहे भगवंताचं की डोळ्यांनी दुसरं काही पाहायचं नाही, त्या पांडुरंगाचंच दर्शन घ्यायचं. मिटलेल्या डोळ्यांसमोर सुद्धा आपल्याला पांडुरंग दिसला पाहिजे, उघड्या डोळ्यांसमोर पण पांडुरंग दिसला पाहिजे, इकडे तिकडे दाही दिशांना आपल्याला पांडुरंग दिसला पाहिजे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानांना पण आज्ञा केले की दुसरं काही ऐकायचं नाही, पांडुरंगाचं गुणगान ऐकायचं, दुसरं काही ऐकायचं नाही. मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. मनाला पण सांगितलं की त्याच्या पायाशी बस बरं, अन्य कुठे धावायला करू नको. तुका म्हणे जीवा नको सोडू बा केशवा. तुकाराम महाराज सांगतात जीवाला की बाबा त्या केशवाला सोडू नको. सगळ्या इंद्रियांना काम देऊन टाकलेलं आहे, ते पांडुरंगाचंच काम दिलेलं आहे. एकच आहे भगवंत, हा एकच विषय. सगळं जे की आहे ना या देहाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव प्रगट होतात आणि म्हणून तो प्रसन्नतेचा, तो असा समाधानाचा जो अनुभव आहे तो ह्या अशा सगळ्या इंद्रियांच्या मार्फत घेता येऊ शकतो असं संत आपल्याला सांगतात. आणि तो जर आपण घेतला, सगळं जर अंतःकरण व्यापून राहतं ह्या एकाच गोष्टीने. जे 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 काही चांगलं आहे त्या चांगलेपणाने आपण आपल्या सगळ्या इंद्रियांना त्याची सवय लावली तर हे काम होतं. आता खरं म्हणजे असं आहे की संतांनी त्यांच्या व्यवहारातल्या काही गोष्टी आहेत, त्या व्यवहारातल्या गोष्टींना पण त्यांनी बाजूला ठेवलं आणि हेच करा अशा आपल्या जणू काही इंद्रियांना आज्ञा दिली. तुकारामांचा एक अभंग आहे, न मिळो खावया न वाढो संतान. न मिळो खावया न वाढो संतान, परीही नारायण कृपा करो. नारायणाच्या कृपेच्या साठी मला काहीही सहन करायला लागलं तरी चालेल असं तुकाराम महाराज म्हणू शकतात.
आपण असं नाही म्हणू शकणार. त्यामुळे आपल्याला भगवंताची कृपा हवी आहे असं आपण जेव्हा म्हणतो, आपण विचार करूया की आपल्याला भगवंताची कृपा कशासाठी हवी असते. भगवंताजवळ आपण काय मागणं मागतो, भगवंत खरंच प्रसन्न झाला तर आपण काय मागू, असा जर विचार केला तर आपल्याला सगळ्या ऐहिक ज्या गोष्टी आहेत त्या हव्या असतात. आणि सगळं माहीत असतं की या ऐहिक गोष्टीमध्ये काही खरं समाधान नाही आहे, या काही चिरकाळ टिकणाऱ्या नाही आहेत. आणि म्हणून या श्लोकामध्ये हे सांगता सांगता आधीच सांगून टाकलं की त्याला दुसरी काही अपेक्षा नाही आहे, आता आणखीन काही मिळावं असं वाटतच नाही आहे. त्याला देहाचं दुःख वाटत नाही, त्याला ते आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि त्याला हे देहाचं दुःख वाटत नाही. आपण जर विचार केला की अरे मलाही असं होता कामा नये, काय करावं लागेल, तर आपल्याला खरंच देव प्रसन्न झाला, देवाची कृपा आपल्यावर व्हावी असं आपल्याला वाटत असेल आणि तसं जर खरंच घडायचं वेळ आला तर आपण काय करू, आपलं सगळं काय आहे, सगळं छान छान असलं पाहिजे. बायका मुलं ऐश्वर्यसंपन्न घरदार गाडी सगळी रेलचेल असं सगळं पाहिजे, समाजामध्ये मान सन्मान पाहिजे. याला आपण म्हणतो की आपल्यावरनं परमेश्वराची कृपा आहे. परमेश्वराची कृपा कोणावर, तर अशा सगळ्या गोष्टी असतील तर परमेश्वराची कृपा आहे. संत नाही असं म्हणत, संतांचं मागणं काही वेगळंच आहे. आत्मसाक्षात्कारी संत जे आहेत त्यांच्यावर जी किंवा त्या योग्यावर जी कृपा झालेली आहे ते काय म्हणतात, तर त्यांना भौतिक आणि प्रापंचिक सगळं असो किंवा नसो त्याचा काही संबंध नाही. काहीही असलं नसलं तरी खरा आनंद, खरं समाधान, खरी तृप्ती काय आहे, तर ती तृप्ती या आत्मज्ञानामध्ये आहे, ती त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणून त्यांना अन्य कुठल्याही गोष्टीचं दुःख हे मोठं वाटतच नाही, असा त्याचा अर्थ होईल. आपली मात्र थोडीशी चुकीचीच समजूत असते. आणखीन पण एका प्रकारे जसं आपण आत्ता म्हटलं की आपल्यावर कृपा म्हणजे काय, तर असं सगळं असलं म्हणजे आपण म्हणतो आपल्यावर भगवंताची कृपा आहे आणि यांना या ऐश्वर्याचा काही संबंध नसतो, त्यांच्या समाधानाशी त्यांचा हा संबंध असतो. आणि ते जे काही समाधान त्यांना ज्या गोष्टीमुळे प्राप्त झालेलं आहे ते झाल्यामुळे त्यांना आणखीन काही दुसरं दुःख सुख काही वाटत असते. आणखीन एक गोष्ट यांच्याबद्दल आपल्याला वाटते, संत किंवा योगी ही जी मंडळी आहे त्यांच्याबद्दल बोलताना आपल्याला असं वाटतं की यांना ईश्वर प्रसन्न झालेला आहे, ईश्वराचे ते अत्यंत लाडके भक्त आहेत. आणि मग असं असल्यामुळे त्यांच्या जीवनात दुःख यायलाच नको. आणखीन एक आपली अशी एक समजूत असते की ही जी मंडळी आहे या मंडळींना दुःख नाही येता कामा. यांना कसं सगळं व्यवस्थितच असलं पाहिजे, कारण ते ईश्वराचे लाडके आहेत, ईश्वर त्यांचा पाठीराखा असला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये दुःख येता कामा नाही असं. आणि ते आलं तर आपण लगेच अरे यांच्या बाबतीत कसं असं झालं, एवढं देवाचं करतात मग असं कसं झालं. आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, भगवंताचं या भक्तावर अतिशय प्रेम आहे, याच्यावर कसं काय असं अशी वेळ आली असं आपण म्हणतो. आणि मग अशा पुरुषावर संकट आली तर मग काय भक्ती करण्याचा उपयोग, असा एक विचार आपल्याला ऐकायला मिळतो. आता जसं आहे की राजकारणामध्ये भ्रष्ट मंडळी जी असतात ती मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांचा वशिला लावून सगळी आपली कामं करून घेतात, जे काही सगळं आपल्या फायद्याचं आहे ते करून घेतात आणि सगळं बिनबोबाट होतं, कारण त्यांचे सगळे लागलेले असतात. आणि त्यामुळे या भ्रष्ट मंडळींकडून तिथे त्यांच्याकडून कामं करून घेतात. आता असं काही परमार्थात घडतं का हो? परमार्थात नाही असं घडत. भगवंत असं नाही आहे करणार. तिथल्या लागेबंधांमुळे ते पुढेवरती जातं. अगदी केपेबल नसणाऱ्या माणसाला सगळ्या गोष्टी मिळतात असं आपण पाहतो. या क्षेत्रात नाही चालणार. भगवंत असं काही करत नाही. योग्याला, आत्मज्ञानी संताला सगळ्या सिद्धी जरी प्राप्त झाल्या असल्या तरी देखील त्याच्या जीवनामध्ये जे काही शरीर म्हणून जे काही दुःख येणार असेल तर ते येतं आणि त्याला त्याचं दुःख वाटत नाही असं भगवंत आपल्याला सांगतात. वस्तुस्थिती कशी आहे तर दुःख या विषयावरच वेगळं आहे. त्याला ते दुःख जाणवत नाही, आपल्याला ते दुःख जाणवतं. कारण त्या थोर व्यक्तींच्या जीवनाचा आणि आपला हे वेगळंच आहे. आणि कुणाला चुकला हो? आपण आता रोज उदाहरण घेतो. रामाला पण वनवासात जायला लागलं, कृष्णाला सुद्धा तुरुंगामध्ये जन्म घ्यावा लागला. म्हणजे या सगळ्या गोष्टी जशा आपण हे पाहतो तसं किंवा सगळ्या अगदी महाभारतातल्या सगळ्या द्रौपदीपासून किंवा रामायणातल्या सीतेपासून सगळ्यांचा विचार केला तर या सगळ्यांचं जीवन जे आहे ते अगदी थरकाप उडवणार आहे. म्हणजे तुम्ही आम्ही अशा गोष्टींचा विचारच करू शकत नाही. तर हे सगळं त्यांनी पाहिलं. म्हणजे संकट काही कुणाला चुकलेली नाही आहेत, पण त्या सगळ्या संकटामध्ये स्थिर राहणं, धैर्य ढळू न देणं ही गोष्ट या
संतांना किंवा या आत्मज्ञानी मंडळींना किंवा आपण ज्या योग्याचा अभ्यास करतो आहे या मंडळींना जमलेली असते असं ते आपल्याला सांगतात. देहबुद्धी त्यांची गेलेली असते, त्यामुळे देहाचं दुःख त्यांना होत नाही. आपली देहबुद्धी गेलेली नाही, त्यामुळे आपल्याला संकटांची भीती वाटते किंवा आपल्या देहासंबंधी येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं सगळं चित्त हिरावून घेतात. आत्मज्ञानी संतांची आणि सामान्यांची तुलना केली की आपल्याला ही गोष्ट कळते आणि त्यांचं जे मोठेपण आहे त्याचे 2 गोष्टी आपल्याला सांगे. हे मिळालं, जे काही त्या समाधानाचा अनुभव त्यांनी घेतला आहे, आता आणखीन काही मिळायचं बाकी त्यांना नको आहे, काही राहिलंच नाही, आता आणखीन काही नको आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की त्या देहाचं जे संबंधाचं जे दुःख आहे ते त्यांना होतच नाही. इतकं ह्या ध्यानयोगामध्ये सामर्थ्य आहे. आता ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या लक्षात येईल की आणखीन पण एक योगाची व्याख्या भगवंत आपल्याला पुढल्या श्लोकात सांगणार आहेत. यात नवीन आपल्याला काही ऐकण्यासारखं होतं असं नाही. हा अनुभव आपण अगदी 2ऱ्या अध्यायात 3ऱ्या अध्यायात प्रत्येक वेळेला त्या याचं वर्णन करत असताना भगवंताने आपल्याला सांगितलं की खरंच हा जो आत्मज्ञानी आहे, हा जो निस्पृह आहे, हा जो भक्तिमार्गी आहे, हा जो योगी आहे, याला शरीराच्या दुःखाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. हा काही वेगळा विचार नव्हता, पण त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कळेल की आता पुढल्या ह्याच्यात ते आणखीन एक योग्याची एक व्याख्या आपल्याला सांगणार आहेत. तम विद्यात दुःख संयोगम वियोगम योग संजितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. आता दुःख संयोग वियोगम म्हटलं आहे. ह्या ज्या दृश्य जगामधल्या गोष्टी आहेत या दृश्य जगाशी संबंध आला की दुःखरूप म्हणजे त्या संसाराशी आलेल्या संयोगानं जे की दुःख होतं त्या संयोगानं तो कसा असतो, तो रहित असतो. म्हणजे दृश्य जगाशी त्याचा काही संबंध नसतो, राहतो या जगातच पण नसतो. ही एक गोष्ट. आणि जन्ममृत्यू पण नाहीच, पुन्हा पुन्हा येणं आणि पुन्हा पुन्हा जाणं नाही, हे पण त्याला कळलेलं असतं. या 2 गोष्टी दुःख संयोग वियोगम. आणि हे योग संजितम म्हणजे त्यालाच योग असं नाव आहे. योगाशी संज्ञा त्यालाच आहे. 2 गोष्टी त्या योगामध्ये गृहीतच आहे. जसं मगाशी आपण पाहिलं बघाच्या श्लोकामध्ये की ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याला आणखीन काही मिळवायचं राहिलेलं नाही. तसं या श्लोकामध्ये एका ओळीमध्ये भगवंत आपल्याला सांगतोय की याला काय आहे, याला जन्ममृत्यू नाही आणि या दृश्य जगापासून संयोगानं मिळणारं जे आहे सुखदुःख आहे ते पण याला नाही. तो या दृश्य जगातून असणाऱ्या सुखदुःख रहित आहे आणि म्हणून जन्ममृत्यूच्या चक्रात पण तो नाही. यालाच योग असं नाव आहे, योग संजितम, याला योग म्हणतात. तम विद्यात, ते लक्षात घ्यायचं. प्रत्येक श्लोकामध्ये आठवण करून देत आहेत की हा आत्मज्ञानी आहे, हा आत्मयोगी आहे, ब्रह्मज्ञानी आहे आणि म्हणून याच्याजवळ हे विशेष गुण आहेत. पहिल्या याच्यात सांगून झालं की ह्याला शरीराच्या दुःखाचा याला काही होत नाही. जणू काही तो एखादा अवयव बाजूला तो काढून ठेवू शकतो, तो अवयव दुरुस्त झाला की पुन्हा त्याचा उपयोग करता येईल, इतकं ती जाणीव जी आहे ती त्याला काढून घेता येते असं आपण पाहिलं. आता ते आपल्याला सांगतायत की हा जो आत्मज्ञानी आहे, हा जो ब्रह्मज्ञानी आहे, याला या दृश्य जगातल्या सुखदुःखांशी काही नाही येतो, त्या संयोग रहित आहे, दृश्य जगाच्याशी जोडलेला आहे पण तरी देखील त्यालाही नाही. आणि दुसरं जन्ममृत्यूचं चक्र नाही, हे जाणून घ्यायचं. याला योग म्हणायचं आहे. तम विद्यात, त्या योगाला आपण जाणलं पाहिजे. हे जर जाणलं तर 6 योग हा तो जो योग आहे अनिर्विण्ण चेतसा. चेतसा म्हणजे मन, चित्त आपलं. आता त्यांनी म्हटलं आहे अनिर्विण्ण. अनिर्विण्ण म्हणजे हा जो योग आहे तो उबग न आलेल्या, कंटाळा न आलेल्या, म्हणजेच अतिशय धैर्यवान असणाऱ्या, उत्साही असणाऱ्या अशा चित्तानं निश्चयपूर्वक करावा. आणि हेच योक्तव्य, हा युजोत्तर जातोय म्हणजे कर्तव्य आहे. हे कर्तव्य आहे. अर्जुनाला भगवंत सांगतं की कर्तव्य काय आहे, तर अतिशय धैर्यानं उत्साहानं हा योग करायचा आहे. कुठला योग करायचा आहे, जाणून करायचा आहे की ज्याला या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकायचं नाही आहे आणि या दृश्य जगातल्या कुठल्या गोष्टींशी हे नाही आहे. हे परत त्याच्यासाठी काय लागेल तर आपलं चित्त जे आहे ना ते चित्त असं धैर्य त्या चित्ताला असलं पाहिजे, उत्साह असला पाहिजे. असलं तर असू दे, मिळालं तर मिळेल असं नाही चालणार. धैर्यानं, उत्साहानं, निश्चयानं ते मिळवलंच पाहिजे असं भगवंत अर्जुनाला सांगतोय. त्याचा नेमकेपण काय आहे ते आपल्याला कळलेलं आहे की दुःख संयोग दुःखरूप असा संसार आहे. दृश्य जग हे काही सुख देणारच आहे असं नाही, तर
तर हे दुःखरूप संसार आहे, याच्या संयोगानं तो रहित आहे. त्याला ह्याच्याशी काही, याच्यापासून त्याला काही दुःख नाही आहे. त्यात तो सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला आहे, जन्ममृत्यूच्या पलीकडे गेलेला आहे. ह्याला योग म्हणतात. आणि हा योग जाणायचा आणि तो योग आपल्या आचरणात आणायचा. तो आचरणात आणण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, तर आपलं अनिर्विण्ण चेतस असलं पाहिजे. आपलं चित्त हे धैर्य, उत्साह, निश्चय, विश्वास असं असलं पाहिजे, तरी मिळेल. थोडक्यात भगवंताला आपल्याला हे सांगायचं आहे की या मार्गाने गेलास तर हे मिळणार आहे. आत्मज्ञान जो म्हणतं ते मिळणारच नाही, ते समजणारच नाही असं काही नाही. तर या मार्गानं गेलास तर ते मिळेल, असंही या श्लोकामध्ये जणू काही सांगायचं आहे. आधीच्या श्लोकाच्या पार्श्वभूमीवरच हे आपल्याला पाहायचं आहे की दुःख येतं ते त्याच्यापर्यंत पोचतच नाही. त्याला आपण योगी म्हटलं, येत नाही असं नाही म्हटलं, त्याला दुःख आहेच, दुःख येतच असेल, पण ते त्याच्यापर्यंत पोचत नाही. आता या श्लोकात ते दुःख जे काही येतं ते विसरण्याकरता जणू काही ध्यानयोगाचा अभ्यास आहे. निश्चयपूर्वक ध्यानयोगाचा अभ्यास करायला आपल्याला ते सांगतायत. आता असं जर आहे, हा देह आहे, आपल्यासारखाच त्यांना पण आहे, दृश्य जगामध्येच ते वावरत आहेत, त्यामुळे इंद्रियांचा ह्या दृश्य जगाशी संबंध पण आहे. दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींचा जो काही इंद्रियांमार्फत परिणाम व्हायला हवा तो होतोही असणार, परंतु तो किती आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि किती त्याच्यापासून दूर राहायचं आहे हे त्याला बरोबर कळलेलं असतं. आणि आपल्याला ते कळावं असं भगवंत सांगतो आहे. त्याला ध्यानयोगी असं म्हटलेलं आहे. असा विचार आपल्याला या श्लोकामध्ये शिकायचा आहे. आता ज्याला एकदा ही गोडी लागली ना या ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञानाची, की त्या गोडीमुळेच या विषयांची त्याला आठवणच होत नाही. त्या दृश्य जगाशी त्याचा संयोग होत नाही, की दृश्य जगाच्यापासून तो दुःख रहित असतो असं म्हटलं आहे. तर खरोखरच त्याला या गोष्टींची आठवणच होत नाही. विषयांशी, विकारांशी, वासनांची त्याला आठवणच होत नाही. एकदा ही गोडी लागली की ते काही जरुरीच नाही आहे. आता हे तर बरोबरच आहे, चांगला आवडता पदार्थ खायला मिळाला, छानपैकी उन्हाळ्यात बाहेरून कुठून तरी आलो आणि थंडगार पाणी प्यायला मिळालं तर छानच वाटतं. तसं याचं घ्यायला इतकं छान वाटतं आहे की त्याला आणखीन काही मिळायचं नाहीच आहे. आपण आपली निसर्गातली उदाहरणं दिली, रोजच्या उदाहरणं दिली, छान वाऱ्याची झुळूक आली तरी पण आपण आनंदित होणारी माणसं. सामान्य गोष्टीतसुद्धा आपल्याला खरं म्हणजे छान वाटतं असं आपण म्हणतो. पण या सगळ्याचा परिणाम तो काही तर त्याच्यावर होत नसेल असं, पण त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. या ज्या काही सगळ्या गोष्टी होतात त्या सगळ्या त्याच्याही बाबतीत होत असतात, त्यालाही त्याची अनुभूती येत असते, परंतु त्यामध्ये तो अडकणार नसतो. त्याचं मन त्या आत्मज्ञानामध्ये असं काही असतं की त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीवच होत नाही. म्हणजे मी आपलं तुम्हाला सुखाच्या साध्या गोष्टी सांगून बघितल्या. आपण दुःखाचा विचार आधीच्या श्लोकात केलेला आहे. सगळ्या दृश्य जगामध्ये सगळीच काही दुःखच भरलेली आहेत असं काही मानायचं कारण नाही. त्यामुळे अशासुद्धा सोप्या वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याही त्याला काही कळत नसते किंवा त्याच्यातला त्याला आनंद घेता येत नसेल अशातला काही भाग नाही, पण त्यामध्ये अडकण्याची काही त्याला आवश्यकता वाटत. त्यातला ज्या उच्च सुखाचा अनुभव मिळालेला आहे ते जे काही सुख समाधान, याचा अर्थ असा आहे की सुख समाधान ही आपली वृत्ती असायला हवी. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण तो समाधानाचा अनुभव घेऊ शकू. आहे त्याच परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला सुख समाधानाचा अनुभव घेता येऊ शकतो. मी नेहमी गमतीला उदाहरण देते की आपण उगाचच महाभारताच्या गोष्टीत असतं आहे की नाही, की तो दुर्योधनाची जी काही फजिती झाली ती द्रौपदीने पाहिली, मात्र द्रौपदी हसली. आता कुणाची फजिती झाली की दुसऱ्या माणसाला हसू येणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. त्याच्यात की द्रौपदीने फार मोठी चूक केली अशातला काही खरं म्हणजे भाग नाही. ते कसं घेतोय आपण त्यावर अवलंबून आहे. दुर्योधनाला राग आला आणि त्या रागाचा जो काही परिणाम झाला तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण कधी असं वाटतं की याच प्रसंगामध्ये समजा भगवंत आणि अर्जुन असते आणि ते दोघंजण आलेत आणि त्यांची अशी फजिती झाली आहे की पाणी आहे आणि कळलंच नाही आणि पाण्यात अगदी आपली वस्त्र भिजू नयेत पण वरती घेऊन चाललेत आणि काचच होती आणि जिथे काच होती तिथे पाणी आहे असं कळलं आणि जी काही फजिती झाली यावरून हसले असते, पडले असते, एकमेकांना धरलं असतं, पुन्हा पडले असते, द्रौपदी हसली असती, तिला पण त्या हसण्यात सामील करून घेतलं असतं. कुठेच काही असं राग येणं आणि त्याचे काही परिणाम होण्याचं गरज ह्याचा अर्थ काय आहे तर समाधान, सुख, आनंद ही वृत्ती असली पाहिजे. या सगळ्या मगाशी जे मी अनिल अवचटांच्या पत्नीचं उदाहरण घेतलं की आता ही परिस्थिती अशी आहे, ठीक आहे,
काय नेमकं आपल्याला शरीराला व्याधी झाली ती कळली आहे, पण आपल्याला त्याच्यात आनंद काय घेता येईल की मला वर्षाचा अवधी मिळेल, त्या अवधीमध्ये मी माझी ही सगळी कामं मार्गी लावू शकेन. हा जो विचार आहे ना, या विचारांनी आपल्याला कळतं की असं नाही आहे की वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, प्रसंगामध्ये, परिस्थितीमध्ये सुख आहे आणि ते फक्त आपल्यालाच मिळत नाही आहे, बाकी सगळ्यांना मिळतं आहे, असं काही नाही आहे. ते आपण समाधान कसं मानून घेतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. योग्याचं, संतांचं समाधान हे आत असतंच असतं. त्यामुळे त्यांना या बाहेरच्या गोष्टींमधल्या समाधानाची काही फार मोठी आवश्यकता नसते. त्यांची कुठल्याच परिस्थितीबद्दल तक्रार नसते. जे जसं आहे तसं ते आनंदाने स्वीकारत असतात. आता हा जो काही म्हणजे विषय आहे, फार काही मोठं, ह्याच्या पूर्वी पण आपल्याला हा विषय अनेकदा झालेला आहे, त्यामुळे आपल्या लक्षात येईल की ध्यानाच्या अभ्यासानं हळूहळू का होईना याची तयारी भगवंत सांगतोय होते. त्यामुळे हे अशी आपण तयारी करून घ्यायची. हळूहळू विषयांचा, विकारांचा, आसक्तीचा नाश होतो. त्या श्लोकाकडे आपल्याला यायचं आहे आज, की शेवटी हे सगळं कशासाठी, तर दृश्य जगामधल्या ज्या गोष्टींचा अनुभव आपल्याला घेऊन छान वाटतं, असा जो काही अनुभव आहे, तर तो अनुभवसुद्धा एकदा ज्याला हा समाधानाचा, शांतीचा अनुभव आहे, त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच आहे. आणि तो अनुभव जर आपल्याला यायला हवा असला तर आपण काय केलं पाहिजे, धैर्यानं, उत्साहानं, निश्चयानं या योगाचा अभ्यास केला पाहिजे की आपल्याला देखील हे जमेल. सुदामदेवांचा एक अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये आपल्या लक्षात येईल की हा जो आत्मज्ञानी आहे त्याला एकदा, म्हणजे आता या सुदामाला भगवंत मित्र म्हणून मिळालेला आहे, त्यामुळे त्याला कशाचंच दुःख नाही आहे. आपल्या दारिद्र्याबद्दल त्याची काही चिंता नाही आहे, कशाहीबद्दल त्यांची काही कंप्लेंटच नाही आहे. तर तो म्हणतो, छान अभंग आहे, तो म्हणतो, नियती घेऊन दुःखे भारी. ती नियती जी आहे ती माझ्याकडे दुःख घेऊन आली. कष्टविण्या मज येते दारी, माझ्या दारात मला त्रास देण्यासाठी ही नियती मला दुःख घेऊन आली असेल. पण झालं काय, परी टाकीते श्वास हाताशी, हाताश होऊन गेली. श्वास टाकला आणि तीच मुळी धापा टाकीत निघून गेली. कधी बघून मला तव पद कमलांशी, तिने पाहिलं की हा मुळी कृष्णाच्या पायाशी बसला आहे, याच्या इथे मी येऊन काय करणार. आता बघा, सुदामदेवांच्या या एका छोट्याशा 2 ओळींनी आपल्या लक्षात आलं की ईश्वराची जी कास धरलेली आहे, मग अशी मी सगुण उपासनेचा उल्लेख केला, नामस्मरणाचा उल्लेख केला, त्यांनी ज्यांनी कास धरलेली आहे त्याच्या ठिकाणी ती नियती दुःख आणणारच नाही आहे. सुदाम म्हणतो की तीच बिचारी धापा टाकत निघून गेली, तिने पाहिलं की मी तुझ्या पायाशी बसलोय, तर याला कसं दुःख आणायचं. आत्मज्ञानी माणसाला या सगळ्या गोष्टी मिळतात, त्या आपल्याला निश्चयपूर्वक मिळवायचं असेल तर आपल्याला काय करता येईल, तर आपल्यालासुद्धा विश्वासानं भगवंताची कास धरावी लागेल, भगवंताच्या पायाशी बसावं लागेल, सगुण उपासनेचा आधार घ्यावा लागेल, नामस्मरणाचा आधार घ्यावा लागेल, संतांच्या सानिध्यात राहावं लागेल, संत साहित्याचा अभ्यास करावा लागेल की आपल्याशी सुद्धा ती नियती निघून जाणार. तिने काही दुःख द्यायचं ठरवलं तरी सुद्धा ती येणार नाही. असा जो स्वस्वरूपाशी सच्चिदानंदात अगदी रमून गेलेला जो आहे त्याच्याशी दुःखाचा संयोग होईलच कसा. तो दुःख रहित राहतो, त्याच्याशी संयोगच होत नाही असं भगवंत म्हणतोय. तो होईलच कसा. दुःख हे शेवटी शरीराच्या आश्रयानं राहतं. हा आता शरीराच्या पलीकडेच आहे ना, त्यामुळे याला हे दुःख येण्याचं कारणच नाही. इंद्रिय, मन, बुद्धी, आपलं सगळं जे दुःख आहे ना, त्या दुःखाच्या जर मुळाशी आपण जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की सगळं आपलं इंद्रिय, मन, बुद्धीशी जोडलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं, शरीराची व्याधी असू दे, मनाची व्याधी असू दे, आपल्या काही इच्छा अभिलाषा असू देत, त्या पुऱ्या होताना येणारे अडथळे असू देत, कुठलीही जरी गोष्ट असली तरीसुद्धा आपल्या लक्षात असेल की ती आपली शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्याबद्दलचीच असतात, त्या मर्यादेतलीच असतात. आणि ह्याचा जो काही सुखाचा अनुभव आहे, अत्यानंदाचा, सच्चिदानंदाचा अनुभव आहे, तो मात्र या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि त्यामुळे त्याला दुःखच नाही आहे. आपल्या लक्षात यायला काही फार अवघड नाही आहे. छान दोन्ही श्लोकांमधला मुद्दा आपल्याला कळेल. आणि म्हणून मग भगवंत आपल्याला सांगतात की निराश होण्यासारखं काहीच नाही आहे. निराश न होता काय करायला लागेल, तर अतिशय धैर्यानं, मनापासून
निश्चयानं, हिमतीनं, सातत्यानं आपल्याला ध्यानयोगाचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे मग आपल्यालासुद्धा या सच्चिदानंदाचा अनुभव घेता येईल. धैर्यामध्ये धीर धरायला सांगतात. धैर्यामध्ये 2 गोष्टी आहेत हां. एक तर धैर्य हवं म्हणजे हिंमत हवी, आणि दुसरं धीर हवा. धीर हवा म्हणजे लगेच पटापट नाही सगळ्या गोष्टी होणार आहेत. सातत्यानं करावं लागेल, अधिक काळ करावं लागेल. जसं असं ना की साधी आपली भौतिक याच्यातली सुद्धा एखादी पदवीधर व्हायचं असलं तरी पहिलीपासून 14-15 वर्ष अभ्यास करायला हवा. त्या 14-15 वर्षामध्ये अगदी सारखं नाही पण निदान प्रत्येक दिवस गुणिले 5 इतके तास तरी शाळेत कॉलेजमध्ये जायला हवं, अभ्यास करायला हवा. तेव्हा ती पदवी आपल्याला मिळणार असते. मग पारमार्थिक क्षेत्रामध्ये असं लगेच कसं होऊन चालेल. त्यामुळे साध्या गोष्टी जसं आपल्याला काही मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करावं लागतं, परिश्रम करावे लागतात, सतत परिश्रम करावे लागतात. तसं आपल्याला पारमार्थिक क्षेत्रातसुद्धा आहे, काही कालावधी त्याच्यासाठी द्यावा लागतो. असं आज आपल्याला हवं आहे आणि मी एवढं केलं तर मला आता हे फळ मिळालं पाहिजे असं नाही होणार. म्हणून धीर धरायला ते आपल्याला सांगतात. साधनेमध्ये आपल्याला जो आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे तर तो आनंद मिळवण्यासाठी आपल्याला या पद्धतीनं धीरानं, सातत्यानं, नेटानं परिश्रम करायला हवेत तर आपल्याला मिळणार. तुकाराम महाराज म्हणतात, मनी भक्तीची आवडी सेवा व्हावी ऐसी गोडी. मनामध्ये पण भक्तीची आवड हवी आणि त्याची गोडी लागली पाहिजे. ते केल्याशिवाय चैन पडत नाही असं वाटलं पाहिजे. कधी एकदा माळा होत आहेत, तो मेरूमणी बघायला लागतो, अशी वेळ नाही येता कामा. संपताय कधी असं नाही, तर त्याची गोडी लागली पाहिजे. मनी भक्तीची आवडी सेवा व्हावी ऐशी गोडी. त्या भगवंताच्या सेवेमध्ये आपण रममाण झालं पाहिजे. तुका म्हणे देवा मोक्ष तुमचा तुम्ही ठेवा. तुकाराम म्हणे मला काही मोक्षपेक्षा नको आहे. असं केलं तर मला याच्यातच गोडी आहे. तुमची सेवा करावी, तुमचं नाम घ्यावं आणि तुमच्याशीच छानपैकी भक्तीच्या मार्गात राहावं अशीच आवड आहे. ते मुक्ती सगळं आता असं आहे की हे सगळं मिळालं की आपोआपच मिळणार आहे ना मुक्ती. त्याच्यासाठी काही वेगळं करायचीच आवश्यकता आहे. थोडक्यात काय तर हा जो योगी आहे किंवा आपण संत म्हणूया, या संतांना ही गोष्ट जमणार आहे, सामान्यांनाही ती जमावी अशासाठी निग्रहानं आपण साधना करावी असं भगवंत अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला सांगतो आहे. घाई तातडी करून उपयोग होणार नाही, धीरे धीरे करावं लागेल. मांडुक्योपनिषदामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. दर्भाच्या काडीनं सगळा समुद्र कोरडा करायचा. आता ही अशक्यातली अशक्य गोष्ट आहे. त्या दर्भाच्या काडीला पाण्याचा थेंब लागणार आणि तो पाण्याचा थेंब जसं त्या टिटवीचं उदाहरण देतात ना, टिटवीची पिल्लं म्हणे समुद्राच्या पाण्यामध्ये वाहून गेली आणि मग ती दुःखी झाली. मग तिने समुद्राला सांगितलं की माझी पिल्लं मला परत दे. मग तिला सांगितलं गेलं की तो समुद्र तू सगळा उपसून काढ की तुला पिल्लं मिळतील. आणि मग ती बिचारी टिटवी लागली की एक तर त्या टिटवीच्या त्या चोचीमध्ये पाणी येणार किती आणि तो समुद्र टाकणार कुठे ती आणि लागणार किती त्याला काळ. पण टिटवीने काम सुरू केलं आणि मग शेवटी कथा आहे त्या टिटवीचं काम पाहून अनेकांनी तिला मदत करायला सुरुवात केली वगैरे वगैरे. आपला मुद्दा काय तर धीर सोडायचं नाही. तेच असं आहे. मांडुक्योपनिषदामध्ये ही उदाहरणं का देत आहेत तर त्या प्रसंगातून आपल्याला कळेल की भगवंताशी जे काही आपल्याला करायचं आहे आणि ते मिळवायचं आहे त्याच्यासाठी धीर सोडायचा नाही, सातत्याने काम करत राहायचं. आता ही जी उदाहरणं आपल्याला असतो ना, ही उदाहरणं आपल्याला काही घाबरवण्यासाठी दिलेली नसतात बरं का. आताचं सद्यस्थिती अशी आहे ना की तुम्हा मला ही उदाहरणं अरे बापरे इतकी का वर्ष मग नकोच त्या भानगडीत पडायला. तर नारद मुनी चालले होते ब्रह्मदेवाकडे. वाटेत भेटली मंडळी. एका माणसाने म्हटलं की अहो तुम्ही ब्रह्मदेवाकडे चालला आहेत ना तर जरा विचारावं मी असं झाडाखाली साधनेला बसलो आहे, किती काळाने मला भगवंताचं दर्शन होईल, हे सगळं आत्मज्ञानाची प्राप्ती किती काळाने होईल. नारद मुनी मला मी विचारून येतो आणि येताना सांगतो तुम्हाला. आणि नारद मुनींनी आल्यावर सांगितलं वाटेत मार्गात गोष्टीचाच विचार करायचा, बाकी सोडून द्यायचं. ज्या झाडाखाली तुम्ही बसलायत ना त्या झाडाला जेवढी पानं आहेत ना तेवढी वर्ष तुम्ही साधना केलीत तर तुम्हाला नक्की ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल. आता तो बसला होता चिंतेच्या झाडाखाली. आता त्या पानांची संख्या तितकी वर्ष, आता काय करावं. पण अशा वेळेला साधकांनी विचार कसा करायचा तर म्हणजे होणार नक्की ना, का होईना सगळीच्या सगळी पानं गळून पडेपर्यंत का होईना पण मला आत्मज्ञानाची प्राप्ती होणारच आहे ना, असा विचार करून साधना जर
नेट लावून बसलं तर मग या आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. एवढं सांगण्यासाठी म्हणजे धीराने किती घ्यायचं हे सांगण्यापुरती ही उदाहरणं आपण लक्षात घ्यायची. नाहीतरी म्हटलेलंच आहे, नायम आत्मा बलहीनेन लब्धा. बलहीन माणसाला, शक्तिहीन माणसाला, सामर्थ्य नसणाऱ्या माणसाला हा आत्मा प्राप्त होत नाही. आत्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर आपल्याला उत्साहानं, हिमतीनं, सातत्यानं प्रयत्न करायलाच पाहिजेत. आळशी माणसाला किंवा बेफिकीर माणसाला, निष्काळजी माणसाला, टाळाटाळ कामाची करणाऱ्या माणसाला हे काही मिळणारच नाही आहे. ज्याचं चित्त जरा सदा प्रसन्न असतं, जो खरोखर आनंदाने, समाधानाने प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. नाथ महाराज म्हणतात, मनाचा निर्मळ वाचेचा प्रेमळ. मनाने निर्मळ असायला हवं, बोलणं गोड असायला हवं. तया गळा माळ असो वा नसो, तो आहेच भगवंताचा लाडका, ज्याचं बोलणं गोड आहे आणि ज्याचं मन अतिशय निर्मळ आहे, ज्याच्या मनात सुद्धा कोणाचबद्दल काही वाईट भावना नाही. त्याच्या गळ्यात माळ असली पाहिजे असं नाही. गळ्यात माळ घालायची, वारकरी म्हणायचं आणि गैरकृत्य करायचं, कसं चालेल? त्यामुळे नाथ महाराज म्हणतात ते बरोबर आहे. वरकर्मी काही असायचं कारण नाही आहे, त्याचं दाखवण्याची काही आवश्यकता नाही. मन निर्मळ असलं पाहिजे, बोलणं गोड असलं पाहिजे की आपोआपच भगवंताला तो भक्तप्रिय होतो. अशा सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला संत सांगतात. गीता आपल्याला धडकावून सांगून टाकलं 2 ओळीमध्ये की याचा काय आहे, तर ह्याचा या असल्या दृश्य जगातल्या दुःखाशी काही संबंध नाही, सुखाशी काही संबंध नाही. आणि काय आहे तर मग याच्यासाठी आपल्याला त्याला त्याचं नेमकेपण कशात आहे तर त्या योगाला तुम्ही जाणलं पाहिजे. त्याचा हा योग आहे, तो संसारातून कायमचा मुक्त आहे, त्याला जन्ममृत्यू चक्रात तो अडकत नाही. आणि तो जो योग आहे तो योग निष्ठेनं, धैर्यानं, उत्साहानं असा तुम्ही पहा अर्जुना, हे तुझं कर्तव्य आहे. त्यामुळे त्याचं मोठेपण सांगून झालं, पण ते जे काही आहे ते फार उंचीवर आहे आणि ते आपल्याला शक्यच नाही आहे असं तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून संत मात्र आपल्याला ते सोपं सोपं करून सांगतात. अगदी सांगतात की अरे बोलणं गोड ठेवा, कोणाच्याहीबद्दल वाईट भावना मनात ठेवू नका, की बघा आपोआप होईल. बाह्य गोष्टी नाही जमल्या तरी चालते, त्याची काही आवश्यकता नाही आहे. गळ्यामध्ये माळ घातली, भगवी कपडे घातले म्हणजे मग तो साधू संन्यासी झाला आणि तो चांगलाच असणार असं काही मानायचं कारण नाही. साधू संन्यासी न होता सुद्धा बोलणं वागणं चांगलं असेल तर त्याला हा भगवंत त्याचा लाडका भक्त तो होऊन जाईल. आमच्याकडे डॉक्टर काका देशमुख म्हणून आहेत, कदाचित नाव ऐकलं असेल आपण सगळ्यांनी. त्यांना आमच्याकडे सुटापुटातले ऋषीच म्हटलं जातं. आमच्यासारखेच आहेत, सुटापुटात राहतात, परंतु आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे त्यांचं वागणं हे सगळ्यांशी कसं समान आहे, शत्रुमित्र एक आहेत, अशा पद्धतीनं आत्ताच्या ह्याच्यातसुद्धा आपल्याला अनुभव त्यांचा घेता येतो. आता दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात येतील की एकीकडे आपल्याला अंतरंग साधना सांगितली जाते, योगाची जशी आहे तशी आपल्याला कशी सांगेल, आणि बहिरंग साधना पण आपल्याला सांगितल्या जाते. या सगळ्यामध्ये इंद्रिय, मन आधीपासून सांगून झालं की ते आसन कसं असायला हवं वगैरे, ध्यानाची सगळी योजना कशी असायला हवी ती तयारी करून आपली घेतलेली आहे. हे सगळं आपल्याला जमावं, त्याच्या जोडीला ह्या 2 गोष्टी आपल्याला 22 आणि 23व्या श्लोकात सांगितलेल्या जमाव्यात. निश्चयपूर्वक आपण हे काम करावं आणि देह दुःख वाटणार नाही. समर्थांच्या याच्यातून आपल्याला पटकन कळतं, देह दुःख ते सुख मानित जावे, देहाचं दुःखाला सुद्धा सुख मानावं. अशा सगळ्या या योगाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आपण त्या निश्चयपूर्वक आपल्याला मिळवून घ्याव्यात असाही भगवंत जणू काही आपल्याला प्रयत्न करायला सांगतो आहे. आता हे सगळं मिळण्यासाठी पुढल्या श्लोकामध्ये पुन्हा आपल्याला सांगतायत की याच्यासाठी काय मनोनिग्रह हवा. ठरवलं की होतं, मनाने ठरवायची गोष्ट आहे. किती काळाने ठरेल, जसं आता धीराने घ्या असं आपल्याला सांगितलं, धैर्य हवं आणि धीराने, दोन्ही अर्थ आपण पाहिले. तर इथे आता पुढल्या ह्याच्यात आपल्याला करायचं की ही सगळी जमवाजमी झाली, अंतरंगाची झाली, बहिरंगाची झाली, त्यांनी काय घडणार आहे तेही आपल्याला सांगून झालं. आता आपल्याला पुढल्या श्लोकात सांगणार आहेत की याच्यासाठी काय आहे, तर याच्यासाठी आपल्याला मनोनिग्रह हवा आहे. आणि मग तो कसा करायचा हवा आहे तर आपल्याला कळतंच की मनाने ठरवलं तर आपण काही करू शकतो. तो मनोनिग्रह असायला हवा, तर तो कसा करायचा ते आपल्याला भगवंत सांगणार आहेत. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. संकल्प प्रभवान म्हटलं आहे
म्हणजे संकल्पापासून उत्पन्न झालेलं. संकल्प शब्द आपल्याला होतं, संकल्प म्हणजे काही एक ठरवणं. आपण त्या शब्दांकडे जाऊया. आणि सर्वान कामान, सर्व प्रकारच्या कामना एक तर संकल्पापासून उत्पन्न, आपण काहीतरी करायचं ठरवलं आहे आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या ज्या कामना आहेत त्या सगळ्या अशेषतः त्यक्त्वा, सगळ्याच्या सगळ्या टाकून द्यायच्या, कामना टाकून द्यायच्या. काहीतरी करायचं ठरवल्यानंतर ज्या काही कामना आहेत त्या कामना सगळ्याच्या सगळ्या टाकून द्यायच्या आणि मनानेच आणि इंद्रियाने, सर्व इंद्रिय ग्रामम, सगळ्या इंद्रियांना सगळ्या बाजूनी समंततः, सगळ्या बाजूनी संयमित करायचं. सगळी इंद्रिय आत आणायची आणि अशा यांनी संकल्प प्रवाहन कामन हे मनोनिग्रह आपल्याला जमेल असं ह्या श्लोकामध्ये पुढल्या पण अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे एक तर नक्की झालं मार्ग कोणता आहे, तिथे गेल्यानंतर आपल्याला काय अनुभव येणार आहे, ज्यांना हे साधलं आहे त्यांना काय मिळालं आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या आणि त्याच्यासाठी लागणारी जी मनाची तयारी हवी ती या श्लोकामध्ये भगवंत करून घेणार आहे. काही संकल्प याचा अर्थ काहीतरी ठरवणं. आता ठरवण्यामध्ये मी नेहमीच म्हणते की आम्ही गीतेचा अभ्यास करतो आहे, आम्ही दासबोध ज्ञानेश्वरी वाचतो आहे, तर आपलं संकल्प हे चांगले विकल्प असणारच नाही, चांगलेच संकल्प आपले असणार. आपण कुणाचं वाईट व्हावं अशा प्रकारचं काही संकल्प करणार नाही. दुसऱ्याचं काहीतरी वाईट व्हावं याच्यासाठी आम्ही काही दुसऱ्याचे खड्डा खणायला जाणार नाही की पडेल तो खड्डा. आपल्याला माहिती आहे आपण दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खणला तर आपणच त्याच्यात पडतो. त्यामुळे आपल्यापुरता विचार करायचा झाला तर संकल्पेनं विकल्पेनं नाहीच आहे. तर आपण वाईट संकल्प, दुसऱ्याला त्रास होणारा संकल्प करतच नाही. मग आपण काय करतो तर आपण सत्यसंकल्पाचा विचार करूया. आणि सत्यसंकल्प करायला काही भगवंताचा विरोध नाही आहे आपल्याला. त्यांनी असं म्हटलं की संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा, ते जे की आपण संकल्प ठरवला आहे. आता असं आहे ना, संकल्प शब्द गीतेमध्ये जो वापरला जातो तो या अर्थाने की नुसतं ठरवणं नाही आहे, तर जे हवं नको पण आहे त्याला संकल्प म्हटलं जातं. पण आपण आता त्या दोन्ही दृष्टीने त्याचा विचार करूया की चांगल्या गोष्टी ठरवायला हरकत नाही. चांगल्या गोष्टी ठरवल्याशिवाय होतच नाहीत ना, ठरवायलाच हव्यात, त्याच्यासाठी परिश्रम करायलाच हवेत. आधीच्या श्लोकात सांगितलेला निश्चय त्याच्यासाठी हवा, सातत्य त्याच्यासाठी हवं, धैर्य त्याच्यासाठी हवं, हे सगळं चांगल्या गोष्टीसाठी हवं. आणि त्याच्यासाठीच ते अर्जुनाला तयार करणं चाललेलं आहे. त्याच्याकडून युद्धाचं मोठं काम करून घ्यायचं आहे. त्यामुळे चांगला संकल्प जरूर करावा. जसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला आणि ते काम करून दाखवलं, तर ते अशा प्रकारचे संकल्प करायला हवे. आपण पूर्वी तरी असायचं, आता माहिती नाही, शाळेमध्ये भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, अशी प्रतिज्ञा मुलांकडून रोज प्रार्थनेनंतर म्हणून घेतली जायची. तो संकल्प आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदानं संकल्प आहे. तर चांगल्या गोष्टी ठरवणं आणि चांगल्या गोष्टी त्या जशा ठरवल्या तशा घडवण्यासाठी प्रयत्न करणं हे चांगलंच आहे. आता सध्या 22 तारखेपर्यंत आपण निरनिराळ्या प्रकारचे संकल्प करतो. आम्ही 15 दिवसापूर्वी अक्षदा पुडीमध्ये भरण्याचा, पिशवीत भरण्याचा आणि 55,000 पिशव्या आम्हाला तयार करायला सांगितल्या होत्या. मग आम्ही सकाळी 6 वाजता संकल्प सोडला की भगवंता आम्ही तुझं काम करायला सुरुवात करणार आहोत, आमचं काम वेळच्या वेळी आणि सगळं व्यवस्थित पार पडू दे हां. आणि मग तो संकल्प चांगला आहे, समाजासाठी आहे, देशासाठी आहे, धर्मासाठी आहे, समुदायाने केलेला संकल्प आहे, असा करावा की. 12 तास सतत रामरक्षा म्हणण्याचा संकल्प 20 तारखेला आम्ही करणार. सकाळी 6 वाजता रामाच्या पुढे प्रार्थना करायची. असे जे संकल्प आहेत त्या संकल्पामध्ये कामना नाहीच. कामना कुठल्या आली आहेत? कामना असलीच तर ती चांगलीच आहे, देशाची, धर्माची, समाजाची, अशा प्रकारची कामना आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. चांगली कामना मनात ठेव. मग इथे कामना त्यक्त्वा का म्हटलं आहे, तर मग आधीच्या संकल्प शब्दाचा अर्थ काय आपण घेणार असा लक्षात घेतला तर कळेल की त्या संकल्पापासून, संकल्प म्हणजे आता इथे आपल्याला म्हणायचं आहे की जे आपल्याला सारखं असंच हवं, हेच लागतं, असा जो काही आपला असतो, किती माणूस तितके प्रकार. गरमच चहा लागतो, गारच लागतो, गोडच लागतो, कपातच लागतो, काय जे काही असं जे काही चव आहे ना त्याला इथे मिळत. तो जो संकल्प आहे त्याच्यापासून ज्या कामना आलेल्या आहे
त्या संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सगळ्या कामनांचा निःशेष त्याग करा. सगळ्याच्या सगळ्या कामनांचा संपूर्णपणे त्याग करायला सांगतात. संकल्प प्रभवान सर्वान कामान अशेषतः त्यक्त्वा. आणि अशा पद्धतीनं हवे नकोपणातून येणाऱ्या सगळ्या कामनांचा त्याग करायला भगवंतांनी सांगितलं. आता हा जो त्याग करायचा आहे तो मनाने आणि इंद्रियाने करायचा आहे. म्हणून पुढे मनसा इंद्रिय ग्रामम, मनाने ह्या सगळ्या कामनांचा त्याग करायचा आहे आणि सगळ्या बाजूनी अगदी चांगल्या प्रकारे संयमित इंद्रिय सगळी संयमित करायचे आहेत, तेव्हा हा त्याग होणार आहे. नुसतं म्हणजे आधीच्या श्लोकात जन्ममृत्यूच्या चक्रातून आत्मज्ञानी सुटतो त्याला हे अगदी बरोबर आहे. त्याच्या आधीच्या श्लोकात देहाचं दुःख पडणार नाही. आता ते सांगतात आपल्याला की सगळी इंद्रिय जर संयमित केली तर मग आपल्याला वेगळ्या कामनांचा त्याग करायचा प्रश्नच नाही. कामनांचा त्याग करणं म्हणजेच इंद्रिय संयमित करणं, ते आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. खरं तर यापूर्वी आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिली. त्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये अगदी पहिलंच लक्षण आपण पाहिलं की जो मनात निर्माण होणाऱ्या ज्या कामना आहेत त्याचा त्याग करतो तोच स्थितप्रज्ञ असतो. म्हणजे ज्याला हे जमतं तोच स्थितप्रज्ञ असतो की त्याला मनात आलेल्या ज्या उर्मी आहेत त्या आपल्याला मोडून टाकता आल्या पाहिजेत. आलं मनात की मिळेल असं नाही, असं त्याला स्थितप्रज्ञ, स्थित त्याच्याची बुद्धी स्थित आहे अशी आपण स्थितप्रज्ञाच्या लक्षणांच्या वेळेला पाहिलं आहे. त्यानंतर आपण कर्मयोगाची पण लक्षणं पाहिली आहेत, भक्ताची लक्षणं आपण पाहिली आहेत. आता अष्टांग योग साधनेमधल्या या योगाची आपण लक्षणं पाहतो आहे. सगळीकडे आपल्याला इंद्रियांच्या संदर्भामध्ये इंद्रिय संयमित करण्यासाठी सांगितलंच आहे. म्हणजे शेवटी आत्मज्ञानाच्या प्राप्तीचे हे जे मार्ग आहेत ते जरी वेगवेगळे असले तरी जाण्याचं जे स्थान आहे परमात्मविद्या प्राप्त करायची आहे, परमेश्वराचाच प्राप्ती करून घ्यायची आहे, परमतत्वाशीच आपण जाणार आहोत हे तर नक्कीच आहे. मग स्थितप्रज्ञाच्या लक्षणं अंगी बांधून जा, भक्ताची लक्षणं अंगी घेऊन जा, किंवा आत्ता म्हटलं तसं योग्याची लक्षणं घेऊन जा. कुठेही गेलं तरी परमतत्वाचीच प्राप्ती आपल्याला करायची आहे असं कळेल. आत्ता जे संकल्प म्हटला आहे त्यांनी की काही करायचं ठरवलं किंवा आपण असं म्हणू की काहीही करायचं ठरवलं नाही, समजा मुद्दाम काही ठरवावं लागतं असं नाही, तरीसुद्धा इच्छा असतातच. पण काहीच विशेष काही इच्छा ठेवून काम करायचं नाही आहे अशा ज्या गोष्टी असतात, काही ठरवून केलं, संकल्प प्रभवान म्हटलं, इथे तर आपल्याला ते ठरवूनच केलेलं आहे आणि ठरवल्यामुळे काही कामना आलेल्या आहेत, त्या कामनांना आपल्याला हे करायचं आहे. पण आपल्या लक्षात येतं की नाहीतर काही इच्छा अशा असतात की भूक लागली की खाणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, ते होणारच आहे. झोप आली, 8-10 तास 12 तास काम केलं आणि झोप आली तर झोपायचंच आहे. त्यामुळे ह्या काही मोठ्या कामना नाही, म्हणतात भूक लागणं, झोपावंसं वाटणं, या काही कामना म्हणता येणार नाही. या सगळ्या इच्छेमध्ये काही संकल्प वगैरे असत नाही की ठीक आहे, या स्वाभाविक किंवा नैसर्गिक ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी या होणारच आहेत. याचा काही आपल्याला विचार, या तसं म्हटलं तर काही क्षुल्लक आहेत, याचा काही आपला विचार. अगदी रस्त्याने आपण चाललो आहे आणि आपल्या मागून हॉर्न आला तर आपण बाजूला होणं ही काही आपल्याला संकल्प करावा लागत नाही, ॲटोमॅटिक होणारी गोष्ट आहे. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या संकल्प ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं कारण त्या गोष्टींमुळे काही पापपुण्य होणार नाही आहे. भूक लागली की खाणं, झोप आली की झोपणं, शरीराचं रक्षण करणं, या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत, स्वाभाविक आहेत. तो डाससुद्धा स्वतःचा जीव वाचवतोच की हो. त्यामुळे या गोष्टी क्षुल्लक आहेत, या गोष्टी होणारच, ह्या नैसर्गिक आहेत, ह्या स्वाभाविक आहेत, याच्या पापपुण्याचा काही विषयच नाही आहे. आपल्याला ज्या कामनांचा विचार करायचा आहे, भगवंत म्हणत आहेत की संकल्प केल्यामुळे होणाऱ्या इच्छांचा त्याग करावा. आता म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होईल की अशा कामना काय निर्माण होतात, म्हणजे हवं नको पण काय निर्माण होतं, कुठली आपली इच्छा आहे आणि त्याच्यातून आपल्याला असं वाटलं की हे असंच असायला हवं, तर त्या असंच असायला हवाचा त्याग करावा. पुन्हा पुन्हा आपण लक्षात घ्यायचं की चांगल्या गोष्टींबद्दल काही बोलायचं खरं म्हणजे कारण नाही. आपण चांगला संकल्प केला, तो राष्ट्रोद्धाराचा असेल, समाजोद्धाराचा असेल, सगळ्यांच्या हिताचा असेल तर तो चांगलाच आहे, त्याच्याबद्दल काही तक्रार करायचं कारण. हे हिंदू राष्ट्र व्हावं, अयोध्येचं मंदिर झालं तसं काशी मथुरेचं पण लवकरात लवकर व्हावं, अशा प्रकारची कामना ठेवणं काहीच चुकीचं नाही आहे. कारण तो एक समुदायाचा, राष्ट्राचा, धर्माचा विषय आहे, त्यामुळे ते जरूर असायलाच हवं. त्यासाठी जे काही करायला लागेल तेही करायला हवं. आपल्या
या आत्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये आपल्याला जो हा विचार करायचा आहे, तर भगवंत इथे जो आपल्याला सर्व अशेषता त्यक्त्वा म्हणतात, सगळ्या कामनांचा अशेष हा काही शिल्लक नाही ठेवायचं बरं का, पूर्ण निश्शेष ज्याला म्हणतो तसा त्याग करायला सांगतात. आणि ते करणं म्हणजेच मनाला आणि इंद्रियाला संयमित करायचं आहे. इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता म्हटलं तसं नैसर्गिक स्वाभाविक हितकर आपल्या कल्याणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या असायला हव्यात, आणि उरलेले जे आहेत ते आता काही नको, असा म्हणजे कामनांचा त्याग. अगदी सोपी गोष्ट काय, तर जे जे आपल्या हिताचं आहे, सर्वांच्या हिताचं आहे, ते करून जे काही आपल्याला त्या खेरीज आणखीन लागतं त्याचा त्याग करायचा. म्हणजे जसं भुकेचं झोपेचं आपल्याला पटकन कळतं, कारण तो अगदी सोपाच विषय आहे की भूक लागली म्हणून खाणं हे बरोबरच, याच्यामध्ये काहीच कामना वगैरे आणि त्याचा त्याग करायला सांगितलेलं नाही आहे. पण अमुकच एक अन्न हवं असं मानायचं काही कारण नाही आहे. अशा पद्धतीने विचार केला तर भुकेचा प्रश्न सोडवणं हे बरोबर, पण त्याच्यापेक्षा मला अमुकच लागतं आणि अमुकच असलं पाहिजे, त्या कामनांचा त्याग भगवंतांनी आपल्याला करायला सांगितला, तो निश्चेष करायला सांगितलेला आहे. आता काही फार आपल्याला त्याच्याबद्दल बोलायला हवं असं नाही की ताट सजलेलंच हवं, असंच पाहिजे, अमुकच पाहिजे, मला असंच आवडतं, रोज काहीतरी गोड लागतंच वगैरे वगैरे आपण जे काही बोलतो ते बोलायचं नाही किंवा ते करायचं नाही असं नाही. पण आपल्या लक्षात असं येईल की भगवंत आपल्याला सांगतोय की त्याच्यात आपल्याला त्या कामना ठेवून चालाय, त्या निश्चेष टाकल्या पाहिजेत. आणि हे खरं म्हणजे बोलणं सोपं आहे पण खूपच करणं कठीण आहे. ह्या कामना थांबवणं अतिशय अवघड आहे. छान उदाहरण देतात की एखाद्या झाडाला पालवी फुटायला हवी असेल तर आपण काय करतो, वरच्या डिक्षा खुडतो, पाणी पण घालतो आणि वरच्या डिक्षा खुडून टाकल्या की परत त्या ठिकाणी 2-2 फांद्या येतात आणि छान डवरलं जातं झाड, असं आपण म्हणतो. तसं म्हणे कामनांचं आहे. कामना एखादी पूर्ण केली की आणखीन अशा त्या कामना वाढतात. तर आता अशा कामना वाढत असल्यामुळे त्याच्याबद्दल निश्चेष त्याचा त्याग करावा असं भगवंत त्याच्यावर जोर देतो आहे, सगळ्याच्या सगळ्या कामना, कारण त्या कामना संपतच नाहीत. हा अनुभव आपला आहे, भगवंताला पण नेमकं हेच सांगायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला कळेल की ते जे की आपल्याला इंद्रिय संयमित करायचे आहेत त्याचं काय होईल, तर योग्य अयोग्य कळलं पाहिजे. आपल्या हिताचं काय, अहिताचं काय, श्रेयस काय, प्रेयस काय हे आपल्याला कळलं पाहिजे. आवश्यक काय आणि अनावश्यक काय हे पण आपल्याला कळलं पाहिजे. हे असं आलं ना की आवश्यक अनावश्यक वगैरे गोष्टी, किंवा आपल्याला लगेच असं वाटतं की अरे कितीतरी गोष्टी आपल्याला आवश्यक असतात पण आपण घेतच नाही. किंबहुना एका वेळेला एकच कपडा आपण वापरतो, एका वेळेला एकच चप्पल आपण घालतो, पण अनेक जोड्या कपड्यांच्या आणि चपलाबुटांच्या आपल्याकडे जर आपल्याला दिसतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे सगळं आवश्यकतेत येतं का. आता थोडंफार येतं असं म्हणूया, खेळायला जायला वेगळं, मॉर्निंग वॉकला वेगळं, आणखीन कुठे पार्टीला जायला वेगळं, ह्या आता आवश्यकतेत बसायला लागले. मग आपल्याला ह्या पुढल्या शब्दाचा अर्थ कळेल की आपल्याला त्यांनी जे म्हटलं की इंद्रियांना संयमित करायचं, हे असं जे हवं आहे, ही इंद्रिय आपली मागतात म्हणून आपल्याला हवं आहे की असं असायला हवं, आणि ते घेणं शक्य आहे, ते असणं पण आपल्याला शक्य आहे. मग ते वाढत जातं. आणि म्हणून त्या कामना निश्शेष त्यक्त्वा, आणि नुसतं निश्शेष त्यक्त्वा नाही तर पुढल्या ह्याच्यात त्यांनी आपल्याला म्हटलं की त्याच्यासाठी काय करायचं, सगळ्या इंद्रियांना संयमित करायचं. 11 इंद्रियांना संयमित केलं तर सगळ्या कामनांचा त्याग होईल. एकादशीचा उपास हा असा असतो, आपण उपास म्हटलं की वेगळा विचार करतो, त्याचं काही सांगण्याची आवश्यकता नाही, पण एकादश म्हणजे 11, आणि 11 इंद्रियांचा उपास करायचा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन, अशा 11 जणांना सीमित अगदी अल्प स्वरूपातच त्याचा जो की आहार आहे तो द्यायचा, त्याला एकादशीचा उपास म्हणायचं. आणि म्हणून संकल्प थांबवण्याचा उपाय म्हणजे इंद्रिय संयमित करणं, इंद्रियांना आवरणं, म्हणजे हा उपास करायचा आहे. खरं तर सगळ्या इंद्रियांचे जे जे विषय आहेत
ते त्या विषयांचा विचार केला तर आपल्याला हे सहज कळणार आहे की हिताचं काय आणि अहिताचं काय. डोळ्यांचा विषय आहे की ठीक आहे, पाहणं, काय पाहायचं, काय पाहणं हिताचं आहे. पाहायला तर हवं आहे, ती जी त्या सगळ्या कामना निःशेष टाकायच्या आहेत तर त्या अहिताच्या गोष्टी आहेत त्या टाकायच्या आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला विचार करायला पाहिजे, विवेक करायला पाहिजे की काय हिताचं आहे आणि काय अहिताचं आहे. किती वेळ कोणतं म्हणजे मनोरंजन जरी झालं तरी तो किती वेळासाठी आपल्याला असलं पाहिजे, हा सगळा विचार करून आपल्याला प्रत्येक इंद्रियांना जो जो विषय आहे तो विषय सीमित स्वरूपात त्यांच्यापर्यंत जातोय ना ते आपल्याला पाहावं लागेल. आणि हेच इंद्रियांना संयमित करणं आहे. सिनेमा पाहायचा, दूरदर्शन पाहायचं, नाटकाला जायचं की कुठल्या तरी छान एखाद्या संतांच्या चरित्राचं कोणी निरूपण करत असेल, ग्रंथाचं निरूपण करत असेल तर तिथे जायचं, हे आपल्याला ठरवावं लागेल. बरं असं आहे ना की म्हणजे काय दरवेळेस तर असं नाही, त्या मनोरंजनामधला जो काही वेळ आपण देऊ त्याला किती वेळ द्यायचा तेही आपल्याला ठरवावं लागेल. इंद्रिय संयमित करायची म्हणजे इंद्रियांच्या हिताचं काय आहे ते आपल्याला पाहावं लागेल. असा आपल्याला विचार करायचा आहे. डोळ्यांनी काय बघायचं, कानांनी काय ऐकायचं, जिभेनी काय खायचं, जिभेनी काय बोलायचं, या सगळ्या गोष्टी कुठेही त्याच्यामध्ये स्वैरपणा होत नाही आहे ना, हा विचार करावा लागेल. उपभोगासाठी या इंद्रियांचा वापर होत नाही आहे ना, तर मग त्या कामनांचा आपल्याला त्याग करावा. इंद्रिय घेत असलेल्या विषयांच्या मध्ये आवश्यक गोष्ट किती आहे याचा विचार करून त्या इंद्रियांकडून ते घेतलं तर त्याला काही मग सर्व कामान त्यक्त्वा म्हटलं काय, सगळ्या इच्छा टाकायच्या म्हणजे काय, अहिताचं जे आहे ते आपल्याला टाकायला सांगायचं. आणि ही तर गोष्ट खरीच आहे. जर का अशा प्रकारचा स्वैरपणा वाढला, उपभोगाची प्रवृत्ती वाढली तर कुठला आलाय शांत समाधानी आपला हा जो काही सच्चित आनंद ज्याला म्हणतो तर तो आनंद येईलच कुठून. सच्चित आनंदाचा अनुभव यायला हवा असेल तर आपल्याला उपभोगामध्ये किंवा या स्वैरपणापासून दूर राहायलाच लागेल. सगळ्या इंद्रियांना सगळीकडून नियंत्रित करायचं आहे. आवश्यक जे आहे तेवढंच त्यांना, मर्यादित असेल तेवढंच त्यांना घेऊ द्यायचं आहे, असा विचार ते आपल्याला करायला सांगतात. आता खरं तर हा विचार काही नव्याने आपल्याला भगवंत सांगतो आहे असं नाही आहे, पण ध्यानयोगाचा हा अभ्यास त्यांनी जो केलेला आहे तो कशा पद्धतीनं तिथपर्यंत पोचलेला आहे हे आपल्याला कळण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं. बरं असं आहे की जे काही आवश्यक आहे त्याला नाही म्हटलेलंच नाही आहे ना, त्या गोष्टी आपल्याला करायला परवानगी दिलेलीच आहे. आणि म्हणून या ध्यानयोग्याने 3 आज श्लोक आपण पाहिले, त्या 3मध्ये आपल्या लक्षात येईल की पहिल्या श्लोकामध्ये आपण असं पाहिलं की जे काही त्याला मिळालं आहे त्याला आता अधिक काही मिळवायचं नाही, असा तो ध्यानाचा अभ्यास झालेला योगी आहे. आणि अशी त्याची अवस्था आहे. त्याचा आणखीन एक गुण आपल्या लक्षात आला की त्याच्या देहाचं दुःख हे त्याला जातच नाही. देहे दुःख ते सुख मानित जावे असं त्याचं होऊन जातं. त्या देहाला त्याचं दुःखच होत नाही. लगेचच्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला असं म्हटलं की काय झालं की दृश्य जगामधला हा जो सगळा संसार आहे या संसाराचा संयोग त्याला असतो, ह्याच जगामध्ये तो राहत असतो, तरी देखील त्याच्यापासून तो दुःखापासून रहित असतो. त्यालाच योगी असं म्हटलं जातं. असा जो असतो त्यालाच योगी म्हटलं जातं. आणि असा जो योगी आहे तसं जर आपल्याला करायचं असेल, त्या योगाला आपल्याला जाणायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला धैर्यानं, उत्साहानं आणि निश्चयानं आपलं कर्तव्य करायला पाहिजे असं आपल्याला सांगितलं. आणि मग असं ज्याला जमतं त्याला एवढं सगळं जर जमायला हवं असेल तर मनोनिग्रह करायला हवा. मग मनोनिग्रह करायचं म्हणजे काय करायचं, तर इंद्रिय सगळी संयमित करायची. इंद्रिय सगळी संयमित केली तर सगळ्या कामना संपून जातील, कुठल्याच कामनात आपण अडकणार नाही. आणि मगाशी म्हटलं तसं कामना एकातून एक वाढत असतात. त्याचा उल्लेख जरी आपण केला नसला तरी ते आपल्याला सगळं माहिती आहे. आणि त्यामुळे ती कामना निःशेष जायला हवी असेल तर मनोनिग्रह व्हायला हवा. सगळ्या इंद्रियांना आपल्याला कह्यात आणलं पाहिजे, ताब्यात ठेवलं पाहिजे. असा या योग्याने जे साधलेलं आहे ते तुम्हा आम्हाला, अर्जुनाला आणि तुम्हा आम्हाला साध्य व्हावं याच्यासाठी कशी कशी तयारी करावी याचा विचार आजच्या आपल्या 3 श्लोकामध्ये आपण केला. पुढला श्लोक पुढल्या गुरुवारी घेऊया. धन्यवाद.